नमस्कार. आपल्या द स्कॉलर मॅथ्स रूट या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी आणि 4थीसाठी अभ्यास करणाऱ्या ज्या विद्यार्थ्यांसाठी अंकाची दर्शनी किंमत व स्थानिक किंमत आणि विस्तारित रूप हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. त्यावर आपण माहिती पाहिलीच आहे. दर्शनी किंमत म्हणजे काय, स्थानिक किंमत म्हणजे काय, त्यावरून विस्तारित रूप कसं तयार करायचं. परंतु या स्थानिक किमतीवर असेही काही नियम आहेत. जसे बघूया आपण, इथे एक नियम दिलेला आहे. जर एखाद्या संख्येत शतक व एकक स्थानी तोच अंक असेल तर त्यांच्या स्थानिक किमतीमधील फरक हा त्या अंकाच्या 99 पट असतो. हा एक नियम इथे दिलेला आहे. एक उदाहरण घेऊया आपण. बघा, ही एक संख्या आहे 6545. याच्यामध्ये शतक स्थानचा अंक आहे 5 आणि एकक स्थानचा सुद्धा अंक आहे 5, म्हणजे अंक सारखाच आहे, परंतु किंमत मात्र त्यांची वेगळी. इथे 5 ची स्थानिक किंमत आहे 500 आणि या 5 ची स्थानिक किंमत आहे 5. दोघांमधला जर आपण फरक केला तर तो येतो 495. हा जो फरक आहे दोघांच्या स्थानिक किमतीमधला, तो फरक या अंकाच्या म्हणजे 5च्या 99 पट असतो असेही नियम सांगतो. आता 99 गुणिले 5 करून बघूया आपण. हेच उत्तर येते 5 9 45 हे 5 4 5 9 45 आणि 4 49. बरोबर. नियम खरं बोलतो. बघा, या 5च्या 99 पट केली आपण, हेच उत्तर आलं 495. आता पुढचा नियम आहे त्याच्यामध्ये बघा, तसेच सहस्त्र. आता सहस्त्रचा अर्थ होतो 1000. सहस्त्र व एकक स्थानी जर तोच अंक असेल तर त्यांच्या स्थानिक किमतीमधील फरक हा त्या अंकाच्या 999 पट असतो. आता ते वाढत जाणार. पहिला नियम पाहिला होता आपण एकक व दशक स्थानच्या अंकांचा, नंतर पाहिला आपण शतक व एकक स्थानच्या अंकांचा. आता आपण पाहतो सहस्त्र म्हणजे 1000 व एकक स्थानच्या अंकांचा. पुढे जर आपण गेलो तर 10,000 व एकक स्थानच्या अंकांचा. असं तो वाढत जाईल आणि तो फरक, त्यांच्या स्थानिक किमतीमधला फरक हा टप्प्याटप्प्याने वाढेल. म्हणजे कसा, पहिला 9चा असेल, नंतर 99चा, नंतर 999, 9099. तर हे कशामुळे होते याचं उत्तर तुम्हाला शोधायचं आहे. आणि जर उत्तर तुम्हाला सापडलं तर कमेंटमध्ये नक्की उत्तर टाकायचं आहे. नाही सापडलं तर पुढे व्हिडिओ बघा, त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला उत्तर सापडेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.